राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख आपल्यासोबत आहेत. भाऊ, आज दिल्लीचा निकाल लागलाय, कसं पाहताय याकडे? नाही, आता EVMवर भारतीय जनता पार्टीला जसे निकाल पाहिजेत तसे निकाल ते आता घेत आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली. आता दिल्लीच्या निकालाचा अजून एवढा अभ्यास केला नाही, पण माझा एक मित्र आहे, त्याने मला सांगितलं होतं निवडणूक दिल्लीच्या लागायच्या अगोदर की 42+ ही भारतीय जनता पार्टी होणार आहे. आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आम्ही जवळून बघितल्यात, मी स्वतः निवडणूक लढलो आहे. त्यामुळं आता भारतीय जनता पार्टीच्या 70पैकी 70 जरी जागा दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या आल्या असत्या तर काय मला नवल वाटलं नसतं. कारण आता हे EVM सरकार आहे आणि EVM आहे तो मुमकिन आहे असा आता भारतीय जनता पार्टीचा नारा झालेला आहे. महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली काय? अर्थातच महाराष्ट्राची पुनरावृत्ती झाली. नाहीतर महाराष्ट्राचा निकाल तुम्ही बघा. लोकसभेला नरेंद्र मोदींचा चेहरा असताना महाराष्ट्रात 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. अमोल कीर्तीकरांची 32वी जागा निवडून आलेली पराभूत त्या ठिकाणी दाखवली. शशिकांत शिंदे साहेबाची 33वी जागा पिपाणीमुळे गेली. आणि 4 ठिकाणी जिथं ट्रायंगल फाईट झाली, इचलकरंजी, पालघर, बुलढाणा आणि अकोला, जिथं अपक्ष उमेदवारांनी किंवा तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांनी 2 लाखापेक्षा जास्त मतं घेतली, तिथं 50,000च्या आत ह्यांचे खासदार निवडून आले. म्हणजे सरळ फाईट झाली असती तर 37 ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांनी ह्यांना नाकारलं होतं. मग शिंदे, फडणवीस आणि अजित पवार ह्यांचं एवढं काय कर्तृत्व 4 महिन्यात झालं की विरोधी पक्ष 50च्या आत आला आणि हे 237वर गेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला जर तुम्ही कुणालाही विचारलं, शेंबड्या पोराला विचारलं, तर ते सांगेल हे EVMची जादू आहे. आप आणि काँग्रेस विरोधात लढल्यामुळं भाजपाला यश आलंय असं नितीन राऊत. असं आहे की त्याचा आता आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास करून केलं जाईल. पण माझं असं मत आहे की काँग्रेस आणि आप जरी एकत्र लढलं असतं तर EVM भारतीय जनता पार्टीच्या सोबत होतं. आता अरविंद केजरीवाल सारख्या माणसाचा पराभव होतो, ज्या माणसानं एवढ्या चांगल्या शाळा, मोहल्ला क्लिनिक, एवढं चांगलं काम केलं, फ्रीमध्ये लाईट, फ्रीमध्ये पाणी, तो माणूस स्वतः पडतो. याच्यावरून EVMच्या जोरावर आम्ही काही करू शकतो हे भारतीय जनता पार्टी दाखवते. जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. पाटील हे टप्प्यात आणून काम करतात, पण जयंत पाटील आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो. भाजप आमदार गोपीचंद पडळकर. असं आहे की ह्या टोपीचंदच्या डोक्यावर परिणाम झालाय. याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हे भयाकलंय जरा. याला वाटलं होतं मी लई शिव्या देतो म्हणून मला तुकडा टाकतील मंत्रिपदाचा, पण राम शिंदे साहेबाला विधान परिषदेचं सभापती केलं, त्याच्यामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. हा काही पण बोलायला लागला. अरे टोपीचंद, माणसाचे आपले आवाका किती, आपण बोलतो किती. तो पहिल्यांदा विधानसभेत गेला, ते पण EVMच्या कृपेने गेलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला भोकायला ठेवलेलं आहे हे माहिती आहे. आता मीच कसा जयंत पाटील साहेबावर बोलू शकतो हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे. जर जयंत पाटील साहेब एवढेच कपटी होते तर तो 2019च्या लोकसभेला त्यांच्या घरात चक्रा मारल्या आहेत, त्यांच्याकडे चपला झिजवल्यास तू लोकसभेच्या उमेदवारीसाठी. आणि तुझा राजकीय प्रवास, तू जयंत पाटील साहेबासारख्या माणसाचा कार्यक्रम करावा म्हणजे तुझ्यासारख्या झुरळानं हे हसू येण्यासारखं आहे. खरं ह्या टोपीचंदचा प्रवास हा असा बोलतोय जस काय हा एकनिष्ठ भारतीय जनता पार्टी जन्मच्याचा झालाय. अरे तू 2009ला जानकर साहेबाच्या राष्ट्रपकडून विधानसभा लढला, तिथं तुला किती मतं पडली. नंतर तू जिल्हा परिषद लढला, तिथं तुला किती मतं पडली. परत 2013ला तू महादेव जानकर साहेबाची राष्ट्रपा सोडून महादेव पालच्या राष्ट्रीय समाज पार्टीचा अध्यक्ष झाला. भिवंडीचे डॉक्टर आहेत ते. ती पार्टी सोडून परत तू 14ला विधानसभा लढला भारतीय जनता पार्टीकडनं. परत 19ला जयंत पाटील साहेबाकडे लोकसभेच्या तिकिटासाठी चक्रा मारत होता. त्यावेळेस तुझ्यासोबत गाडीत कोण कोण होते ते आम्हाला माहिती आहे, काय चर्चा झाली हे पण मला माहिती आहे. त्याच्यानंतर परत तू वंचित आघाडीकडनं लोकसभा लढला आणि वंचित आघाडीकडनं लोकसभा लढून परत 19ला बारामती विधानसभा भारतीय जनता पार्टीवर लढला. आणि मग पवार कुटुंबाला, जयंत पाटील साहेबाला शिव्या देऊन देऊन एकदाचा तुझा आमदारकीचा तुकडा तुला मिळाला. आता तू निवडूनच येणार नाही म्हणून जतमध्ये तुला उमेदवारी दिली, पण EVMच्या कृपेनं तू विजयी झाला. त्याच्यामुळं ते येड्याला, आमच्याकडं म्हण, येड्याच्या हातात आलं पेढं, काय करावं त्याचं सुचत नाही. म्हणून आता तसं ते येड्याला पेढा भेटलेला आहे, तर त्याला आता ते एकदम गोंधळून गेलाय. त्याला काय करून काय नाही असं झालंय.
इतक्या दिवसापासून शिव्या देऊन देऊन एकदा आमदारकी भेटली, आता अजून शिव्या दिल्या तर मला मंत्रिपद भेटेल, हे टोपीचंदचा प्रयत्न आहे. साहेब, हा टोपीचंद पडळकरच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे लोक याच्यासोबत, एकही माणूस आता याच्यासोबत राहिला नाही. म्हणजे राजू अर्जुन असेल, राजू जानकर असेल, खरगे असेल, विनायक मासाळ असेल, पुजारी असतील, असे अनेक लोक ज्याचा ह्यांनी वापर करून त्यांना टोप्या घातलेला हा टोपीचंद आहे. त्याच्यामुळे याचे राजकीय भांडवलच भंपकपणाचे. शिव्या आम्ही पण खूप चांगल्या देऊ शकतो टोपीचंद, तुझ्यापेक्षा गावरान भाषेत देऊ शकतो, पण तुझ्यासारख्या झुरळाला फार महत्त्व द्यावं एवढा तू काही मोठा नाही. आणि जयंत पाटील साहेबाचा नाद तुझ्यासारख्या झुरळाने करावं, मला वाटतं एवढी अजून तुझी पात्रता झालेली नाही. करुणा मुंडे म्हणाल्या की कलेक्टर ऑफिसमध्ये धनंजय मुंडेच्या समोर मला मारहाण झाली. धनंजय मुंडेच्या गँगमध्ये वाल्मिक कराड सारखे असे अनेक गुंड आहेत. असं आहे की त्यांना मारहाण झाली, जर त्यांच्या समोर झाली असेल तर हे धनंजय मुंडे त्याचं उत्तर देऊ शकतील, झाले का नाही. आणि कुणाच्या वैयक्तिक कुटुंबाच्या भानगडीत आपण बोलणं हे मला काही संयुक्तिक वाटत नाही. अंजली दमानिया म्हणाल्या की कौटुंबिक हिंसाचारात आरोप असलेले कृषी साहित्यामध्ये घोटाळा आहे, पीक विमा आहे, यामध्ये असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, पण ते राजीनामा. ही तर आमची पहिल्या दिवसापासूनची मागणी आहे. संतोष देशमुखची हत्या झाली त्या दिवशीपासून वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा राईट हँड आहे. आणि तो वाल्मिक कराड ज्यावेळेला मोकोकात जातो, त्याचा संतोष देशमुखच्या हत्येशी संबंध येतो, त्यावेळेला नैतिकदृष्ट्या धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पण राजीनामा जर दिला नाही धनंजय मुंडेंनी, तर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना स्वतःच्या मंत्रिमंडळातून बडतर्फ करायला पाहिजे. शेवटी पारदर्शकपणाचं मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र जर देवेंद्र फडणवीसांच्याकडे पाहत असेल, तर त्यांनी एक उदाहरण घालून द्यायला पाहिजे राज्याला आणि देशाला, की माझ्या मंत्रिमंडळात मी भ्रष्टाचारी माणूस खपवून घेणार नाही. जरी त्यांच्या पक्षाच्या अजितदादांनी त्यांचा राजीनामा घेतला नाही तर मी त्यांना बडतर्फ करतो, असं धैर्य देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं पाहिजे. पुणे, संभाजीनगर, सांगली या ठिकाणी आका आहेत, त्यांचे माझ्याकडे पुरावे असून त्यांचा पर्दाफाश करणार असल्याचं करुणा मुंडे म्हणतात. तर त्या जर पर्दाफाश करत असतील तर त्यांना सुरक्षा पुरवावी अशी अंजली दमानी यांची मागणी. ठीक आहे, आता अंजली दमानी यांची मागणी आहे, त्याच्यावर पोलिसांनी योग्य तो ॲक्शन घ्यावी. शेवटी करुणा मुंडे काय बोलल्या ह्याच्यावर मी बोलणं हे संयुक्तिक होणार नाही, कारण तो त्यांचा घरगुती विषय. पुणे, संभाजीनगर, सांगली ते आका आहेत असतील ना, तर त्यांनी सांगायला पाहिजे. आता काय, आता त्यांना जर माहीत असतील तर त्यांनी सांगावं. संतोष देशमुखचा खून होऊन जवळपास 2 महिने उलटत आहेत. आज 59वा दिवस आहे. एक आरोपी अद्यापही फरक आहे, चार्जशीट दाखल नाही आणखी. असं आहे की संतोष देशमुखांचा खून प्रकरणात पाहिजे त्या पद्धतीनं तपास होतोय असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही, आणि त्यांच्या कुटुंबाला देखील वाटत नव्हतं. म्हणून कुटुंबावर बघा, ज्या कुटुंबातला माणूस गेलाय त्या कुटुंबातल्या माणसाला आणि सख्ख्या भावाला टाकीवर चढावं लागतंय की संतोष देशमुखांना न्याय मिळत नाही आणि आरोपी सुटल्यावर आमच्या जीवाला धोका होईल. आता काल परवा नवीन SP साहेबाचं अभिनंदन करेल की 2 मुलं होती, त्यांनी मारहाण केली मोहिते नावाचे, आणि त्यांना कर्नाटकमधून पकडलं. मग मला एक कळत नाही, वाल्मिक कराडला का नाही पकडून आणलं गेलं? ते सिलेंडर झाले, त्यांनी पोलिसावर उपकार केला. बघा, 6 तारखेला तिथं घटना घडली आवादा कंपनीच्या ऑफिसवर. त्यावेळेला सोनवणे नावाचा कर्मचारी ज्यावेळेला ॲट्रॉसिटीची फिर्याद द्यायला गेला, त्याच वेळेस पोलिसांनी जर ॲट्रॉसिटीची फिर्याद घेतली असती तर आज संतोष देशमुख जिवंत असता. पण ॲट्रॉसिटीची फिर्याद घ्यायला टाळाटाळ करणारे PSI पाटील आणि PI महाजन, एकाला निलंबित केलं, एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलं. ही शिक्षा त्यांच्यासाठी पूर्ण नाही. तर ॲट्रॉसिटीत सेक्शन 4 प्रमाणे जो पोलीस अधिकारी हा तपासात कामात कुचराई करतो त्याला देखील त्याच्यात सहआरोपी केलं पाहिजे. आणि माझं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत पाटील आणि महाजन अशा पोलीस अधिकाऱ्याला तुम्ही 302 आणि ॲट्रॉसिटीत सहआरोपी करत नाही, तोपर्यंत पोलीस प्रशासनाला कायद्याच्या विरोधात जाऊन आपण कुणाच्या दबावाखाली काम केलं तर आपण देखील आरोपी होऊ शकत नाहीत. ही भावना जोपर्यंत निर्माण होत नाही ना, तोपर्यंत पुढचा संतोष देशमुख तयार होणार नाही. आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा तुम्ही दाखल केला, तुम्ही 302चा गुन्हा दाखल केला, का PI महाजन आणि पाटलाला तुम्ही त्याच्यात आरोपी करत नाही? त्यांना करायला पाहिजे ना आरोपी, कारण ह्यांच्या निष्क्रियतेमुळेच संतोष देशमुखचा जीव गेलेला आहे. आणि आज कृष्ण आंधळे सापडणार पण नाही, कारण ह्या पोलिसांना
विष्णू चाटे देखील बीडच्या बस स्टँडवर येऊन त्या ठिकाणी त्या पोलिसांनी अटक केलाय आणि वाल्मिक कराडांनी तर ह्यांच्यावर उपकारच केलेत. शेवटी मंत्र्याचं प्रेशर हे कुठं ना कुठं तपास यंत्रणेवर आहे. त्याच्यामुळं आरोपी हे स्वतः सिलेंडर होतात, व्हिडिओ करतात, आलिशान गाडीत जाऊन सिलेंडर होतात. त्यामुळे जोपर्यंत मंत्र्याचा वरदहस्त ह्या लोकांच्यावर आहे तोपर्यंत ह्या केसला शेवटपर्यंत, आता उज्ज्वल निकमांची आम्ही घोषणा करू आम्ही त्यांना देऊ केस, अजून त्या ठिकाणी धनंजय देशमुख म्हणतात की आता वकिलाची गरज आहे, पण अजून वकील देखील त्या ठिकाणी उज्ज्वल निकमची नेमणूक झाली नाही, किंवा त्या कुटुंबाला विचारा, त्या कुटुंबाचा कुणावर विश्वास आहे. आणि अशा वकिलाची नेमणूक करायला पाहिजे होती. फास्ट ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी खटला वर्क करून तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला पाहिजे, जेणेकरून आरोपी सुटायच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांना शिक्षा झाली पाहिजे. जरांगे पाटील म्हणतात की धनंजय मुंडेवर 302चा गुन्हा दाखल करावा, मागणी करते. असं की राजीनामाच घेत नाही तर 302चा गुन्हा सरकार कसं घेणार आहे? जिथं जे सरकार धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला घाबरतंय ते सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? मला वाटत नाही सरकार त्यांच्यावर काही कारवाई करेल. लाडकी बहीण योजनेचा हिंगोलीमध्ये 4 भावंडांनी लाभ घेतलाय, तसेच बांगलादेशी महिलांना सुद्धा लाभ मिळतो. असं आहे की सरकारला लोकसभेच्या नंतर आपण पराभूत होणार आहेत हे वाटलं, याचा अर्थ कुणाचेही फॉर्म भरा, आम्ही इलेक्शनसाठी तुम्हाला सरकारी तिजोरीतून पैसे देऊ, अशा पद्धतीनं हे पैशाचं वाटप केलंय. म्हणजे तुम्हाला जर पुरुष बी जर महिलाच्या स्कीममध्ये पैसे उचलत असतील तर याचा अर्थ किती घाबरलेल्या अवस्थेत हे लोक होते आणि कशा पद्धतीनं ह्यांनी मंजुऱ्या केल्या. मग ह्या मंजुऱ्या करणाऱ्यांच्यावर देखील गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. जे लोक म्हणजे पुरुषांना देखील महिला दाखवत आहेत, आता काय त्यांनी काय करून घेतलंय काय माहीत नाही, पण हे सरकारचा किती भोंगळा कारभार आहे हा याच्यातून दिसून येतो. शेवटचा प्रश्न, संतोष देशमुखच्या खुनाला 2 महिने झालेत, एक आरोपी अद्याप फरार आहे, SIT आहे, CID आहे, तपास यंत्रणा कमी पडते का दबाव आहे तपास यंत्रणेवर, काय वाटतं? तपास यंत्रणेवर दबाव आहे. आपल्या पोलिसांनी ठरवलं, आता तुम्हीच बघा ना, आता परवाचं उदाहरण, आरोपी कर्नाटकमधून पकडून आणलेच ना, मग आंधळे कसा सापडत नाही? आंधळे असा कोणता पातळात लपलाय की तो पोलिसांना सापडत नाही? ह्या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून तपास यंत्रणेवर दबाव आहे. तपास यंत्रणेला आरोपी सिलेंडर होतात, आरोपी हे पकडून आणले नाहीत. वाल्मिक कराडला पकडून आणलेलं नाही, वाल्मिक कराड स्वतःहून सिलेंडर झाले. विष्णू चाटे हे बीडच्या स्टँडवर शिवाजी महाराज पुतळ्यांच्या तिथं आले आणि पोलिसांनी त्यांना अटक केलं. म्हणजे ते स्वतःहून सिलेंडर झाल्यासारखंच आहे. 302चा आरोपी असा एवढा बीडच्या स्टँडवर येणार नाही SP ऑफिसच्या 100 मीटरवर. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव आहे. मंत्रीपदावर असलेल्या माणसाचा ह्या सगळ्या आरोपींना लाभ आहे, पण त्याच्यामध्ये सोयीस्करपणे आता हे सरकार संतोष देशमुख प्रकरणामध्ये एकीकडे मंत्र्यांना च्यावर आरोप होत आहेत, मंत्र्याला वाचवायचं आणि दाखवायचं की आम्ही OBCची पाठराखण करतोय, इकडे त्यांचेच काही लोक बोलतायत. बघा, मुख्यमंत्रीची संबंधित लोक हे 2 वेगळ्या भूमिका घेत आहेत. म्हणजे ह्या प्रकरणात जर आपण बघितलं, गुणवंत सदावर्ते असतील, हाके असतील किंवा सुरेश धस असतील, हे लोकांची भूमिका वेगळी आहे. काही लोक धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी पुढे आहेत, काही लोक त्यांच्यावर आरोप करण्यासाठी पुढे आहेत. नेमकं सरकारला करायचं काय? सरकारला खरं संतोष देशमुखला न्याय द्यायचा आहे का संतोष देशमुखच्या आडून परत या जिल्ह्यातला सामाजिक सलोखा खराब करायचं काम चाललंय? नेमकं चाललंय काय? रोज एक आरोप होतोय. कृषी घोटाळ्याचा आरोप झाला, किती लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले, किती लोकांना पोलिसांनी अटक केली, काय मुख्यमंत्र्यांनी पुढे कारवाई केली हे कळणार आहे का? बिंदू नियमावलीचे विषय आले, त्यात पुढे काय झालं? म्हणजे रोज उठून काहीतरी आरोप होतो आणि सातत्यानं सांगितलं जातं मागच्या 3 वर्षापासून गुंडगिरी वाढली मान्यच आहे. महादेव मुंडे कृष्णा आंधळेचं प्रकरण, हा माझ्यासारखा कार्यकर्ता परळीत जाऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आणि प्रचाराच्या नंतर बोललेला आहे. त्याच्यावर काय कारवाई झाली त्यावेळेला? मग गृहमंत्री कोण आहे? मागच्या 3 वर्षापासून शेवटी आमच्या ग्रामीण भागात एक म्हण आहे की आपले जर जनावर एखाद्याच्या शेतात गेले तर आपण त्या जनावराला भांडतो, त्याला वळवणाऱ्या माणसाला भांडतो का मालकाला भांडतो? तसं हे सगळे जे आका साका टाका नाका बाका कोण आहेत, हे सगळे आमच्या दृष्टीनं गुरु आहेत. ह्यांना सांभाळणारे
अजितदादा आहेत, पण ह्यांचे मालक देवेंद्र फडणवीस आहेत. म्हणून ह्यांना खरं आवरण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांचं आहे. तुम्ही पंकज कुमावत सारखा SP ज्यावेळेला अंबाजोगाईला त्याची पोस्टिंग होते ॲडिशनल SP म्हणून, त्यावेळेला त्या पंकज कुमावतची बदली कोण करतं? धनंजय मुंडे गृहमंत्री होते, वाल्मिक कराड गृहमंत्री होते. पंकज कुमावत सारखा अधिकारी का तिथून बदलला? का त्याला येऊ दिलं नाही? मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, पंकज कुमावत जर ॲडिशनल SP म्हणून 1.5 वर्षापूर्वी अंबाजोगाईला रुजू झाले असते तर आज कृष्ण आंधळे जिवंत असता, महादेव मुंडे जिवंत असता आणि संतोष देशमुखच्या केसालाही धक्का लागला नसता. म्हणजे गुन्हेगारीला प्रोत्साहन कोण देतंय? याच्यात जेवढी जबाबदारी ही राज्याच्या मंत्री म्हणून धनंजय मुंडेंची आहे, तेवढी जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची आहे. एकीकडे कणखर गृहमंत्री तुम्ही म्हणायचं आणि दुसरीकडे त्याच गृहमंत्र्याच्या काळात बीड जिल्हा काय, मग देवेंद्र फडणवीस मागच्या 3 वर्षात गृहमंत्री बीड जिल्हा वगळून होते काय? ते बीड जिल्ह्याचेच महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. मग त्यांच्या कार्यकाळातच हे गुन्हे फोपावले तर गुन्हेगाराला कुणी संरक्षण दिलं? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करण्याची गोष्ट आहे. बघा, आम्ही चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणारे लोक आहेत. पंकजाताई मुंडे ह्या देखील आमच्या विरोधीत होत्या, वैचारिक आजही आमचा त्यांचा विरोध आहे. पण त्या 2014 ते 2019 या जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना एवढा अतिरेक कधी झाला नाही, गुंडगिरी वाढली नाही. मग आज का वाढली? याला जबाबदार मागच्या 3 वर्षापासून जसे मंत्री आहेत तसे गृहमंत्री देखील आहेत, असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि आजही त्यांना मुख्यमंत्री आणि अजितदादा हे वाचवतायत, सातत्यानं रोज आरोप होत आहेत, पण त्यांच्यावर राजीनामा त्यांचा हे दोघंही घेणार नाहीत. हे मी तुम्हाला 1001% बॉन्डवर लिहून देतो. नक्कीच. तर हे होते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास यंत्रणेवर दबाव येत असल्याचा आरोप त्यांनी आता या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरामॅन आदिलसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, शिरूर, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.